नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठ्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करूया. अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम बघायला मिळतोय. अमित शहांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. 15 तारखेला भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. चव्हाणांसोबत 2 आमदार सुद्धा नड्डांसोबतच्या बैठकीमध्ये उपस्थित होते. तर आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झालेला असं म्हणायला हरकत नाही. अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम केलेला आहे. अमित शहांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतलेला आहे. 15 तारखेला भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. चव्हाणांसोबत 2 आमदार सुद्धा नड्डांसोबतच्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती समोर येते. तर महाराष्ट्राच्या राजकारणामधली मोठी बातमी म्हणावी लागेल, अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे. अमित शहांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय. 15 तारखेला भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. दरम्यान काँग्रेसचे कोण आमदार भाजपच्या वाटेवरती आहेत पाहूया. अशोक चव्हाण, अमीन पटेल, हिरामण खोसकर, सुलभा खोडके, मोहन अण्णा हंबर्डे आणि माधवराव पाटील अशी नावं सध्या चर्चेमध्ये दिसत आहेत.